हल्लाबोल भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सोलापुरातील माधवनगर येथील श्रीमती नरसम्मा बसप्पा भंडा प्रशालेच्या वतीने माधवनगर परिसरात मतदारांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी पथनाट्य सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच पथनाट्याद्वारे परिसरातील मतदारांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले। या पथनाट्यात इयत्ता 8वी 9वीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला होता। प्रशालेचे मुख्याध्यापक एम.डी. बिराजदार, बडुरे सर, सुर्वे सर, सौ दुड्डम मॅडम, दामा मॅडम, सौ मनीषा पवार मॅडम, इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका रिजवाना शेख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती नरसम्मा बसप्पा भंडा प्रशालेचे संपूर्ण स्टाफने प्रयत्न केले। या पथनाट्यात सहभाग घेणारे कुमारी दीपाली धडे, समृद्धी झिरपे, पूर्वा नामपल्ली, फाल्गुनी पवार, देविका कोलार, प्राची मुनोळी, भैया कोळी, रितेश तलवार, वल्लभ हिंगोले, ओम साई विटकर, सुजन आष्टगी, लक्ष्मीनारायण मादगुंडा, इयत्ता 8वी 9वीचे विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता तिच्या लग्नाचा विचार करायला हवा। अहो थांबा थांबा, हे काय करताय तुम्ही? माझी मुलगी 18 वर्षाची झाली आणि मी त्याच्या लग्नाचा विचार करत आहोत। 18 वर्षाची झाली म्हणजे तिचं लग्न करून द्याल का? हे वय लग्नाचं नसतं। 18 वय लग्नाचंच असतं मॅडम। 18 वय पूर्ण झालं की आपलं नाव मतदान यादीत नोंदवा आणि आपल्या मतदानाचा हक्क गाजवा। ऐका विद्यार्थ्यांनो, आपलं वय 18 वर्ष पूर्ण झालं की आपलं नाव मतदान यादीत नोंदवावी व आपली आदर्श लोकशाही सशक्त करावी। अहो मॅडम, माझं वय आता 18 वर्ष पूर्ण झालं आहे आणि मला मतदान यादीत नाव नोंदवायचं आहे, तर त्यासाठी काय करावं लागेल? अरे वा, चांगला प्रश्न आहे। आपले नाव मतदान यादीत येण्याकरिता जवळच्या महानगरपालिका किंवा तहसील क्षेत्राने संपर्क साधावा। त्यासाठी फॉर्म नंबर 6 भरावे, आधार कार्ड व रेशन कार्ड झेरॉक्सची प्रत जोडावी। ही सोपी पद्धत आहे आपल्या नाव मतदान यादीत येण्याकरिता। अरे वा मॅडम, आजच मी माझ्या मित्रमैत्रिणींसोबत मतदान यादीत नाव नोंदणी करते। आपण सर्व करू भविष्याची करू सेटिंग। जागर मतदानाचा तुमच्या हिताचा। आजोबा डोळे फुटले काय तुमचे? अरे या डबड्यात काय बघतोय? आजोबा हे डबड्यात सर इकडे ये जरा सर। अरे या गेमनी तर मुलांचीच गेम केली। आजोबा याच्यात मी पण गेम्स खेळतो, पिक्चर्स बघतो। सकाळी सकाळी लोक कुठे चालले? धोतर आणि शर्ट घालून। अरे या मुलांना काय म्हणावे, यांना माहित आहे का आज काय आहे? नाही बाबा, नाही माहिती। आज लोकशाहीचा सर्वात मोठा दिन मतदान आहे। मतदान आहे की रिकामं? मतदान हे रिकामं काम नाही, आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे। हे काम प्रत्येकाने केले पाहिजे। भारत देशात भारतीय नागरिक म्हणून भारत देशात राहत असाल तर मतदान हे प्रत्येकाने केले पाहिजे। म्हणून तर आपण सर्वजण म्हणतो मेरा भारत महान। हो आजोबा, माझे डोळे उघडले, आता मी सुद्धा मतदान करतो। हो नक्की। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।